तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बोरीवली संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आज आमदार संजय उपाध्याय वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी वृक्षारोपण करण्यात आले आहेत। कशा प्रकारच्या वृक्षारोपण होतं आम्ही जाणू इच्छितो। संजयजी, आज तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पण आज तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या मोहीम इथे राबवणार आहेत। कशा प्रकारच्या मोहीम होता काय सांगा? नमस्कार। वाढदिवस लोक पार्टी, डान्स, फटाके वाजवून साजरा करत असतात, पण आम्ही असं ठरवलं की हे काही न करता थोडं वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करूया। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये प्रवास करताना अनेक वेळा लक्षात यायचं की या जंगलात झाडं तर आहेत, पण फळांची झाडं नाही आहेत। त्यामुळे इथल्या जनावरांना जो खाद्य पाहिजे तो जंगलात भेटत नाही। आणि त्यामुळे आम्ही विनंती केली श्रीमती अनिता पाटील यांना, आणि त्यांनी आमची विनंती मान्य करून आतापासून जंगलात फळांची झाडं लावण्याची सुरुवात झाली। यावेळी आमचे सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत। स्वामीनारायणचे प्रसन्न मुनीजी स्वतः आशीर्वाद देण्यासाठी आलेत, आणि तुम्ही बघू शकता की एक एक पदाधिकाऱ्याने एक एक झाडाला अडॉप्ट केला आहे। जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत या झाडांना पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही केली आहे। म्हणजे हे प्रत्येक झाड जगणार याची चिंता आम्ही करतो आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नॅशनल पार्कमध्ये 1 लाख झाडं लावायचं उद्दिष्ट ठेवलं आहे। त्यामध्ये 10,000 फळांची झाडं आम्ही लावू असा आमचा निर्धार आहे। त्याचप्रमाणे जे CC रोड झाले आहेत बोरीवलीत, तिथे जे झाडांसाठी जो स्पेस होता, 5 जून आहे, विश्व पर्यावरण दिवस आहे, तिथे सुद्धा वृक्षारोपण आम्ही करणार आहोत। त्याशिवाय 10 मेडिकल कॅम्पचं आयोजन आम्ही केलं आहे। आणि थॅलेसिमियाचे जे पेशंट असतात त्यांना उन्हाळ्यामध्ये ब्लडची कमतरता भासते, आणि ब्लड बँकमध्ये सुद्धा ब्लड फार कमी असतो, आणि म्हणून आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे। आम्हाला विश्वास आहे, तुम्ही बघू शकता सकाळी इतक्या मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते आले आहेत। तर आमचा प्रत्येक कार्यक्रम आजचा हा चांगला होईल, आणि एक वेगळ्या रीतीने लोकांची सेवा करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला होता, त्याची आज सुरुवात झाली आहे। संजयजी, तुमच्या वाढदिवसासोबत आज बकरा ईद पण आहेत। कालपर्यंत खूप वातावरण तापलं होतं, अनेक असा परिसर आहे जिथे परवानगी नव्हती, तरी पण काही लोक बकरा घेऊन आले होते। तुम्ही पालिका महापौर आहे त्यांना पण भेटलं होतं। काय सांगणार आज बकरा ईदच्या दिवशी लोकांना कशा प्रकारे आश्वासन देणार, काय मेसेज देणार? मी पेटाच्या लोकांना शोधतोय। वारंवार हिंदू सणांवर प्रवचन देणारे पेटाची लोक बकरीदला कुठे लपून बसतात, हा माझा त्यांना प्रश्न आहे। त्याशिवाय बॉलिवूडचे सेलिब्रिटी जे बकरीदला तर चवीने नॉनव्हेज खाताना फोटो टाकतात, पण हिंदू सणांमध्ये पाणी वाचवा, पर्यावरणाची चिंता करताना दिसतात। आज जेव्हा सोसायटीमध्ये लहूलुहान सोसायटी होऊन जाते, त्यावेळी त्यांना बकऱ्यांचं दुःख का दिसत नाही? आणि आमच्या शासनाने दिशानिर्देश दिले आहेत की कुठल्याही हाऊसिंग सोसायटीमध्ये असं होता कामा नये। बोरीवलीत एका सोसायटीमध्ये प्रयत्न झाला होता, तिथून महानगरपालिकेचे अधिकारी 7 बकरे परत घेऊन गेले। मी सांगितलं होतं की बकरे का जवाब सुअर से दूंगा, असं आम्ही सुअर म्हणत नाही, वराह दे म्हणतो, आणि वराह देबरोबर त्यांना एलर्जी असते। मला विश्वास आहे की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं शासन आहे, आणि ते पण आपलं सण शांततेने साजरा करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।